आता सुरुवात करूया आपण नेक्स्ट थेरम, दॅट इज बायस थेरम ऑन प्रोबॅबिलिटी. ओके, आता बघा बायस थेरम आपला काय आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. खूप इम्पॉर्टंट थेरम आहे. प्रत्येक एक्झामला तुम्हाला हार्डली एक एक्झाम्पल असतं 5 मार्क्ससाठी. किती एक्झाम्पल असतात? एक एक्झाम्पल असतं 5 मार्क्ससाठी प्रत्येक वेळेस. तर तुम्हाला तो बायस थेरम पहिल्या व्यवस्थित समजून घ्यायचा आहे काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर एक्झाम्पल आपण काय करतो डिस्कस करणार. ठीक आहे, आता आपण काय म्हटले बघा, एक एक एस हा तुमचा एक सॅम्पल पेस आहे. एस हा तुमचा काय एक सॅम्पल पेस आहे आणि त्या सॅम्पल पेस मध्ये E1, E2, E3 अप टू डॉट डॉट En पर्यंत किंवा N पर्यंत इव्हेंट आहेत, N इव्हेंट आहेत. ओके, ते N इव्हेंट कोणते आहेत? E1, E2, E3 आणि लास्ट का असणार तुमचा En. ते कसे तुमचे सगळ्याचे सगळे म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत असोसिएटेड विथ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. ओके, इफ A इज एनी इव्हेंट विच ऑकर्ड विथ E1. आता जो तुमचा A इव्हेंट आहे तो काय करतो? ऑकर करतो कोणासोबत? E1 सोबत किंवा E2 सोबत किंवा En सोबत. then the Bayes theorem is defined by. then Bayes theorem is defined by कसं बघा, सेम आहे तुमच्या कंडिशनल प्रोबॅबिलिटी सारखं सेम आहे. आता आपण काय म्हटलं की प्रोबॅबिलिटी ऑफ E1 गिव्हन A, E1 गिव्हन A, EI गिव्हन A म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचा A इव्हेंट काय होतोय? ऑकर होतोय आणि आपल्याला फाइंड आउट करायचं प्रोबॅबिलिटी ऑफ EI. EI म्हणजे काय? एखादा पर्टिक्युलर त्यातला 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो किंवा nth पण असू शकतो. ते तुम्हाला दिलेल्या कंडिशनवर डिपेंड असेल, ते तुम्हाला काय करायचं? फाइंड करायचे. मला त्याला कसं डिफाइन करायचं? तर डिफाइन असं करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ EI गिव्हन A इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ EI इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिव्हन EI. आता ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ह्या ठिकाणी हे आपल्याला फाइंड आउट करायचंय आणि हे तुम्हाला ऑलरेडी गिव्हन असेल, फक्त तुम्हाला ते ऑब्झर्व करता येणं गरजेचं की आपल्याला क्वेश्चन मध्ये A गिव्हन EI काय आहे आणि डिवायडेड काय आहे? समेशन I फ्रॉम 1 टू N प्रोबॅबिलिटी ऑफ EI इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिव्हन EI. म्हणजे न्यूमरेटर मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर ज्याचं विचारले ते तुम्हाला काय करायचंय? लिहायचंय. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय? जेवढे तुम्हाला दिलेले आहे तुमच्या क्वेश्चन मध्ये त्या सर्वांची काय? सम आहे. समेशनचं सिम्बॉल आहे ना, सम कुठून आहे? 1 पासून ते पार N पर्यंत. समजा तुमच्याकडे जर N इव्हेंट असतील तर पहिल्या N ची काय करायची? सम करायची. पण जर तुमच्याकडे 4च इव्हेंट असतील तर त्या 4 ची काय करायची? सम करायची. 1 + 2 + 3 + 4 ची काय करायची? सम करायची. ओके, ते समेशनचं सिम्बॉल आहे. आता बघा, आपण याला थोडंसं काय करूया, अजून सिंपल एक डायग्राम ड्रॉ करून त्याला एक समजून घेऊया. की समजा हा तुमचा एक सॅम्पल पेस आहे. त्या सॅम्पल पेसला त्यांनी नाव काय दिलेलं आहे? एस. हे तुमचं काय? सॅम्पल पेस आहे असं सपोज करा. आपण काय म्हणलेलं एक SBS सॅम्पल पेस, आणि त्या सॅम्पल पेस मध्ये ना असे वेगवेगळे छोटे छोटे इव्हेंट आहेत. पहिला इव्हेंट आहे तुमचा E1, सेकंड इव्हेंट आहे तुमचा E2, थर्ड इव्हेंट आहे तुमचा E3 अप टू सो ऑन लास्ट इव्हेंट काय आहे तुमच्या En. असे छोटे छोटे म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत. आपल्याला काय म्हटलंय? ते एखाद्या पर्टिक्युलर रॅन्डम एक्सपेरिमेंट. आपण काय म्हटलं की इफ A इज एनी इव्हेंट विच ऑकर्ड. आता हा जो तुमचा एक इव्हेंट आहे, समजा एक इव्हेंट ऑकर करतो कोणासोबत? E1. समजा आपण काय म्हटलं? A इंटरसेक्शन E1. हा कोणता असेल मग? A इंटरसेक्शन E2. हा कोणता असेल? A इंटरसेक्शन E3 अप टू सो ऑन. हा कोणता असेल तुमचा? A इंटरसेक्शन En. बरोबर आहे ना? मग आता आपलं समजा तुम्हाला म्हटलं जाऊ शकतं की फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ E1 गिव्हन कधी? A. म्हणजे तुमच्या ह्याच्यातला हा A इव्हेंट ऑकर झालेला आहे, तर तुम्हाला विचारलं जाऊ शकते फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ E1. बरोबर? किंवा कधी कधी असं पण विचारलं जाऊ शकतं फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ E2 गिव्हन A2. ओके, इथं सॉरी ऍक्च्युअली A1 पाहिजे, इथं काय पाहिजे? प्रोबॅबिलिटी ऑफ E2 गिव्हन A2. सेम आता A1 गिव्हन A1 विचारले ना, तर त्याला ह्या सेम मध्ये आपल्याला काय करायचंय? लिहायचंय. ओके, मग तो कसा फॉर्म्युला असू शकतो? तर बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ A1 गिव्हन A1 विच इज इक्वल्स टू काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ E1. आता इथं इन जनरल I होतं, तर इथं काय आलं होतं? I. आता इथं काय आहे? E1 आहे, तर इथं काय? प्रोबॅबिलिटी ऑफ E1 इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिव्हन E1.
ए गिवन E1. आता हे जे की तुम्हाला काय असेल गिवन असेल ते फक्त E1 सोबत त्याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, डिवाइडला काय असेल तर समेशन n इज इक्वल्स टू 1 to n. ओके, I इज इक्वल्स टू 1 to n. प्रोबॅबिलिटी ऑफ E1, सर आपण A1 इन जनरल विचारले तर आपल्याला काय करायचं E1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन E1. पण डिवाइड करताना सर्व जे काही इव्हेंट आहेत n पर्यंत सर्वांची काय करायची तुम्हाला सम करायची. ओके, अशा प्रकारे हा तुमचा एक त्याचा स्टेटमेंट आहे. याचं जे काय प्रूफ आहे हे ते प्रूफ तुम्हाला एक्झामला विचारलं जात नाही, फक्त त्याच्यावरची काय करायचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता परत एकदा तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे की तुम्हाला इव्हेंट काय दिलेलं आहे. बघा, एक परत एकदा स्टेटमेंट व्यवस्थित केअरफुली वाचा. आणि हा फॉर्म्युला बऱ्याचदा कन्फ्युज करतात मुलं. इथं EI गिवन ए आहे आणि इथं काय आहे ए गिवन E आहे. लक्षात येते का? इथं जे लिहिताल त्याच्या विरुद्ध काय लिहायचे तुम्हाला इथं लिहायचंय. बरोबर, जर मुलं प्रत्येक वेळेस काय करतात इथं EI आलं ना तर सर्वजण इथं EI लिहायचा प्रयत्न करतात. ओके, आता हे आपल्याला हे फाइंड आउट करायची टर्म आहे आणि ही जी टर्म असेल ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली असेल, फक्त तुम्हाला तिथं ती लिहायची व्यवस्थित बघून समजून किती नक्की काय आहे. ह्या केसमध्ये तुम्हाला हा ए इव्हेंट ऑकर होत असताना EI फाइंड करायचा आहे आणि ह्याचा मिनिंग आहे की तुम्हाला हा ए फाइंड करायचा आहे कधी हा EI तुम्हाला माहिती आहे तेव्हा. बरोबर, आपण बघितलं होतं कंडिशनल प्रोबॅबिलिटी मध्ये ए गिवन बी काय होतं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए व्हेन बी हॅज ऑलरेडी नो या ऑकर्ड. बरोबर आहे ना. आता फक्त तिथं ए बी च्या ऐवजी EI गिवन ए आलेला आहे, एवढाच फक्त डिफरन्स आहे, बाकी कसं आहे सेम आहे. ओके, आता एक बघा, हे थोडंसं मी समजून घेण्यासाठी तुम्हाला असं लिहिलेलं आहे, तुम्हाला ते समजून येईल की आपल्याला काय फाइंड आउट केलेलं आहे ते. ओके, हा तुमचा थेरम आहे. स्टेटमेंट वाचून घ्या. डायग्राम तुम्ही डायग्राम सुद्धा ड्रॉ करणं नेसेसरी नाही, फक्त आपण समजून घेण्यासाठी ते ड्रॉ केलेलं आहे की कशा प्रकारे ते बायस थेरमचं काय करतो वर्क करतो. ओके, हे तुमचं बायस थेरमचं स्टेटमेंट व्यवस्थित वाचा आणि त्याच्या अकॉर्डिंग काय करायचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, चला आपण काय न्यूमेरिकल क्वेश्चन्स त्याच्यावर डिस्कस करूया की कशा प्रकारे ते क्वेश्चन्स काय झाले पाहिजे सॉल्व्ह झाले पाहिजे. ओके, आता बघा. ओके, चला तर आपण नेक्स्ट पार्ट आपल्याला सुरुवात करूया, बायस थेरम ऑन प्रोबॅबिलिटी. ओके, नेक्स्ट जो थेरम आहे तुमचा तो आहे बायस थेरम. ओके, आता बघा त्या थेरमचं स्टेटमेंट काय आहे. स्टेटमेंट काय म्हणते, लेट एस बी द सॅम्पल पेस अँड E1, E2, En be the n mutually exclusive event associated with a random experiment. ओके, आता आपल्याला एक सॅम्पल पेस गिवन आहे S आणि त्या S सॅम्पल पेस मध्ये ना आपल्याकडे असे वेगवेगळे इव्हेंट आहेत. कोणते कोणते इव्हेंट आहेत, E1 एक इव्हेंट आहे, E2 एक इव्हेंट आहे, असे किती इव्हेंट आहेत, n इव्हेंट आहेत आणि ते n इव्हेंट कसे आहेत म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. ओके, तर आपल्याला काय म्हटलं, इफ A इज एनी इव्हेंट विच ऑकर्स, तर आपल्याला काय काय त्यातला कोणताही एखादा इव्हेंट त्याला की आपण म्हटलं ए हा काय होतोय ऑकर्ड होतोय कोणासोबत विथ E1 और E2 और अप टू डॉट En. म्हणजेच की समजा आता आपण काय म्हटलं की आपल्याकडे हा एक सॅम्पल पेस आहे, ह्या सॅम्पल पेसला नाव दिले आपण S. ह्याच्यामध्ये तुमचा E1 एक इव्हेंट आहे, ह्याच्यामध्ये दुसरा तुमचा E2 इव्हेंट आहे, असे किती इव्हेंट आहेत आपल्याकडे, असे En इव्हेंट आहेत. बरोबर ना. आता ह्या प्रत्येक इव्हेंट सोबत एक तुमचा ए इव्हेंट, जसं म्हटलं की मी एक इव्हेंट आपण घेतला, कोणताही एक इव्हेंट घेतला ए. बरोबर आहे ना, हा तुमचा काय ए इव्हेंट आहे. हा ए इव्हेंट काय होतोय E1 सोबत पण ऑकर्ड होतोय, E2 सोबत पण ऑकर्ड होतोय, अप टू का कुठपर्यंत En पर्यंत पण तो काय होतोय ऑकर्ड होतोय. तर आपल्याला त्याची प्रोबॅबिलिटी काय करायची फाइंड करायची. ओके, आपण काय म्हटलं, इफ ए इज एनी इव्हेंट विच ऑकर्स, if A is any event which occurs with E1 or E2 or En up to dot En पर्यंत, then आपण काय म्हणतो प्रोबॅबिलिटी ऑफ EI गिवन A, आपण काय म्हणतो प्रोबॅबिलिटी ऑफ EI गिवन A इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ EI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन EI. बघा एकदम सिंपल आहे, प्रोबॅबिलिटी EI गिवन A इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ EI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन EI अपॉन सम आहे, कोणाची सम आहे 1 पासून ते पर n पर्यंत सम आहे प्रोबॅबिलिटी ऑफ EI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन EI, वेअर I इज इक्वल्स टू 1 2 3 अप टू डॉट n. म्हणजे जेवढे इव्हेंट आहेत तेवढ्या सर्वांची आपल्याला काय करायची त्यांच्या
न्यूमरेटर मध्ये सम घ्यायची. ओके, आता ऑलरेडी आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी मध्ये ह्या डेफिनेशनचं मिनिंग बघितलं. याचं मिनिंग काय आहे, तर आपण काय करतोय, हा ई फाइंड करतोय, म्हणजे EI फाइंड करतोय कधी, ज्यावेळेस तुम्हाला ए हा इव्हेंट ऑकर झाला हे माहित आहे तेव्हा, बरोबर ना. त्याला डिफाईन कसं केलं पहा, डिफाईन केलं प्रोबॅबिलिटी ऑफ EI गिवन प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन EI. ओके, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवाइडेड बाय प्रत्येकांचे काय केले त्यांनी सम घेतले. ओके, अशा प्रकारे हा बायस थेरमचं काय स्टेटमेंट आहे, एकदम सिंपल आहे. म्हणजेच आपल्याला एक एस इव्हेंट असेल, त्या इव्हेंट एस हा सॅम्पल पेस असेल, त्या सॅम्पल पेस मध्ये असे वेगवेगळे इव्हेंट असतील आणि ते इव्हेंट ऑकर होत असताना आपण अनदर इव्हेंटला काय करतोय फाइंड आउट करतोय. अशा कंडिशन्सला आपण काय म्हणतो, बायस थेरम किंवा बायस थेरम. एक स्टेटमेंट थेरम, बायस हा नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्यांनी काय केले स्टेटमेंट डिराईव्ह केले. ह्याचं जे काही प्रूफ आहे ते तुम्हाला ऍज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाही, त्याच्या फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बरेच जण विद्यार्थी कन्फ्युज होतात, हे तर EI असताना तुम्ही इथं पण काय घेता, EIच घेता. इथं EI तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे कधी, ए ऑलरेडी माहिती आहे तेव्हा, पण इथे ह्या केसमध्ये तुम्हाला ह्या जो दिलेला पार्ट आहे ना, हा क्वेश्चन मध्ये गिव्हन असतो, तो तुम्हाला काय करायचा असतो, तो आयडेंटिफाय करून तो फक्त लिहायचा असतो. ओके, चला याच्यावरच एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. आता बघा एक्झाम्पल मध्ये काय म्हटलंय, 3 अर्न कंटेन 6 रेड 4 ब्लॅक, 4 रेड 6 ब्लॅक, 5 रेड अँड 5 ब्लॅक. आपल्याकडे 3 अर्न आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, आपल्याकडे असे 3 अर्न आहेत. ओके, अर्न 1, अर्न 2 आणि हे अर्न 3 आहे. अर्न 1 मध्ये 6 रेड आहेत आणि 4 ब्लॅक्स आहेत, बरोबर. याच्यामध्ये 6 रेड आहेत, याच्यामध्ये 6 ब्लॅक आहेत, याच्यामध्ये 5 रेड आणि 5 काय आहेत, ब्लॅक आहेत. तर त्यांनी पुढे काय म्हटलंय, वन ऑफ देम अर्न इज सिलेक्टेड ॲट रॅन्डम. त्यातलं कोणतंही एक अर्न आपल्याला काय करायचं, रॅन्डमली सिलेक्ट करायचंय. अँड अ बॉल इज ड्रॉ फ्रॉम इट, आणि त्याच्यातनं एक बॉल काय करायचंय, ड्रॉ करायचंय, बरोबर. आणि पुढे काय म्हणलं, इफ द बॉल इज ड्रॉ रेड फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज ड्रॉ फ्रॉम द फर्स्ट अर्न. आता बघा आपल्याला काय करायचं, तिन्ही अर्न पैकी कोणतंही एक अर्न काय करायचं, रॅन्डमली चूज करायचं, त्याच्यातनं एक बॉल ड्रॉ करायचा आहे. आणि ते केल्यानंतर जो ड्रॉ केलेला बॉल आहे हा रेड असेल, याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची फ्रॉम द फर्स्ट अर्न मधून. म्हणजे सिंपल आहे, तुम्हाला टर्म फाइंड आउट करायची, प्रोबॅबिलिटी ऑफ E1 गिवन ए. काय फाइंड करायची तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ E1 गिवन ए. आता बघा सॉरी, आपल्याला टर्म काय फाइंड आउट करायची पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ आपल्याला टर्म फाइंड आउट करायची आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ आपल्याला टर्म फाइंड, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन E1 ही ऑल टर्म आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. व्हॉट इज द फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट्स ड्रॉ फ्रॉम द फर्स्ट अर्न. ओके, बघा चला आता आपण अशा टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते आपण थोडंसं काय करतोय, सिस्टमॅटिकली समजून घेतोय. मग सर्वात पहिलं अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जे काही आपल्याला इथं इव्हेंट्स गिवन आहेत त्यांना डिफाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा इथं तुम्हाला 3 अर्न्स म्हटलेलं आहे. किती अर्न्स म्हटले, 3 अर्न्स तुम्हाला गिवन आहेत. त्याच्या बेसिसवर आपण काय म्हटलं की लेट E1, E2, E3 and A are defined as follows. ओके, आपण काय केलं, E1, E2, E3 and A हे जे काही इव्हेंट आहेत ना त्यांना आपण काय केलं, डिफाईन केलं. E1 आपला काय आहे, E1 काय आहे आपला, तर अर्न 1 is selected. E2 काय असेल तुमचा, अर्न सेकंड इज सिलेक्टेड. ओके, आणि E3 तुमचा काय असणार आहे, अर्न थर्ड इज सिलेक्टेड. ओके, आणि ए इव्हेंट काय असणार आहे तुमचा, इव्हेंट ए असणार आहे रेड ड्रॉ अ रेड बॉल.
ड्रॉ अ रेड बॉल. अशा आपण इव्हेंट काय केलंय, डिफाईन केलं. इव्हेंट डिफाईन केल्याच्या नंतर आता आपल्याला पुढे थोडंसं जायचंय. आपल्याला काय म्हणले की वन ऑफ द अर्न इज सिलेक्टेड ॲट रँडम. आता आपण एक अर्न काय करतोय, रँडमली सिलेक्ट करतोय. मग बघा, देर आर 3 अर्न्स. देर इज 3 अर्न. So on a selected one of them is selected one of them is. बघा आपण त्यातलं काय करतो, एक सिलेक्ट करतोय, त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ E1 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ E2 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ E3 इज इक्वल्स टू काय असेल 1/3. आपण 3 अर्न काय केले, सिलेक्ट करतोय. म्हणजे 3 अर्न पैकी कोणतेही एक अर्न सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी, म्हणजेच की प्रोबॅबिलिटी ऑफ P1 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ P2 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ P3 इज इक्वल्स टू काय असेल 1/3. का? कारण टोटल अर्न किती आहे 3, त्याच्यातनं आपण किती सिलेक्ट करतोय, ओनली 1. बरोबर. मग फेवरेबल केसेस किती झाल्या 1 आणि टोटल केसेस किती झाल्या 3. आपल्या प्रोबॅबिलिटीचे डेफिनेशन काय आहे, फेवरेबल केसेस अपॉन total cases. Favorable cases is 1 divided by total cases is 3. कारण 3 अर्न आहेत. There is a 3 अर्न. So selected one of them is probability of P1 is equals to probability of P2 is equals to probability of P3 is equals to काय 1/3 आहे. बरोबर आहे. आता पहा, हे तर झालं probability B1. पण आता आपल्याला काय म्हटलं, one of the अर्न is selected at random and a ball is drawn from it. Okay. If the ball is drawn red, find the probability that it is draw from the first अर्न. ओके, आपण काय म्हणलं, find the if the ball is draw red, find the probability that it's draw from the first अर्न. आता बघा, आपण काय म्हणते की here E1 has already occurred. आता बघा, मी इथं काय लिहितोय, हिअर E1 हॅज ऑलरेडी ऑकर. का? कारण त्यांनी सांगितलंय आपल्याला की जो रेड बॉल चूज झालाय तो कशातून झालाय, अर्न 1 मधून झालाय. मग R1 कोणता आहे आपला, E1 अर्न आहे. बरोबर आहे ना. मग मी काय म्हटलं, हिअर E1 हॅज ऑलरेडी ऑकर. मग आपल्याला काय करायचंय, ऑकर काय झालंय, हॅज प्रोबॅबिलिटी a red ball is, किंवा त्याला असं तुम्ही लिहू शकता, आपण त्याला काय लिहू शकता बघा, हिअर आपण काय म्हणलं, E1 हॅज ऑलरेडी ऑकर्ड. आपण काय म्हणलंय, इव्हेंट E हॅज ऑलरेडी ऑकर्ड इन दिस, किंवा event E1 has already occurred in which content काय कंटेन आहे, 6 रेड and 4 ब्लॅक बॉल. 6 रेड and 4 ब्लॅक बॉल. ओके, त्याच्यामध्ये बघा आपण E1 ऑलरेडी ऑकर झालाय, ज्याच्यामध्ये किती 6 रेड बॉल आहेत आणि 4 काय आहेत, ब्लॅक बॉल आहेत. मग आता आपल्याला त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. कोणाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची, अ रेड बॉल इज ड्रॉ. सो द प्रोबॅबिलिटी ऑफ अ रेड बॉल इज ड्रॉ. ओके, मग आपण काय म्हणतोय, त्याला कसं डिनोट केलं जातं बघा. आता मी पुढची स्लाइड ऍड करतोय. आपण त्याला कसं डिनोट करतो, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन E1. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन E1. आता बघा, आपल्याला काय करायचंय, E1 मधून बॉल सिलेक्ट. E1 मध्ये टोटल बॉल्स किती आहेत बघा. E1 मध्ये टोटल बॉल किती आहेत, 6. बरोबर आहे ना, सॉरी 6 + 4 10 टोटल बॉल्स आहेत. त्याच्यातलं 6 रेड हा सिलेक्ट झालाय किंवा रेड ड्रॉ झालाय,
त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. पण किती झालं, एकच रेड बॉल आहे ना, पण आपल्याला माहित आहे आपण त्याला कसं लिहितो बघा, 6/10. बरोबर आहे का, 6/10. सिमिलरली आता आपण काय म्हणू शकतो, सिमिलरली आपण असं म्हणू शकतो की E2 has already occurred in which contain 4 red and 6 black ball, so the probability of a red ball is draw. बघा आपण त्याला हे आता प्रत्येक वेळेस एवढं सगळं लिहायची गरज नाही, तुम्ही सिमिलरली म्हणू शकता. सिमिलरली probability of A given E2 is equals to, आता बघा त्याच्यामध्ये रेड बॉल किती आहेत, रेड बॉल इज 4, टोटल बॉल किती आहे 6, मग त्याची प्रोबॅबिलिटी किती येईल 4/10. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ A given E3, सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ A given E3 इज इक्वल्स टू किती असेल बघा, थर्ड मध्ये रेड बॉल किती आहे 3 आणि 5 आहे 5 आणि ब्लॅक किती आहेत 5, टोटल बॉल्स आहेत 10. त्यातनं आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची रेड बॉलची, म्हणजे काय झालं 5/10. ओके, 5/10. आता आपल्याला त्यांनी प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितलंय, इफ द बॉल इज ड्रॉ रेड फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज ड्रॉ फ्रॉम द फर्स्ट अर्न, म्हणजे पहिल्या अर्न मधून रेड बॉल ड्रॉ झाला याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काय करले फाइंड केले. आता आपण फाइंड केलं, समजलं की बाबा इव्हेंट पहिल्या अर्न मधनं जर बॉल आपण ड्रॉ केला रेड, त्याची प्रोबॅबिलिटी आहे 6/10. सेकंड अर्न मधून जर आपण रेड बॉल सिलेक्ट केला त्याची प्रोबॅबिलिटी 4/10 आणि थर्ड अर्न मधून जर प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट केली ड्रॉ केलं तर त्याची प्रोबॅबिलिटी आहे 5/10. सो आता आपल्याला फाइंड करायचंय, सो वी हॅव टू फाइंड अर्न E1 is selected and draw a red ball from it. आपल्याला काय करायचंय, अर्न 1 सिलेक्ट करायचंय अँड ड्रॉ फ्रॉम, त्याच्यातनं रेड बॉल काय करायचं ड्रॉ करायचे, त्याची काय करायचे प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे. देअरफॉर बाय युजिंग बायस थेरम, बायस थोडंसं रिपीट बघायचं, थोडंसं कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे पण सिम्पल आहे, फक्त तुम्ही जर बारकाईने सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर तुम्हाला तो इझिली काय होईल समजून जाईल. मग बायस थेरम काय येईल आपला, प्रोबॅबिलिटी ऑफ E1 गिवन A इज इक्वल्स टू काय होईल, प्रोबॅबिलिटी ऑफ E1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन E1, त्याला होल डिवायडेड बाय आपल्याकडे बघा आपण काय म्हणलं होतं समेशन ऑफ I फ्रॉम 1 to N, पण आपल्याकडे इव्हेंट किती आहेत 3, E1 E2 आणि E3, मग आपण त्याला कसं लिहितोय प्रोबॅबिलिटी ऑफ E1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन E1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ E2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन E2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ E3 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन E3. आता सगळ्या इव्हेंटची आपल्याकडे प्रोबॅबिलिटी गिवन आहे बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ E1 किती आहे आपल्याकडं 1/3 मल्टिप्लाय बाय A गिवन E1 किती आहे 6/10 होल डिवायडेड बाय E1 इंटू काय 1/3 मल्टिप्लाय बाय 6/10 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ E2 अगेन 1/3 मल्टिप्लाय बाय A गिवन E2 किती आहे 4/10 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ E3 किती आहे आपल्याकडे अगेन 1/3 मल्टिप्लाय बाय काय आहे A गिवन E3 इज 5/10. ओके, व्हॅल्यू पुटअप केलं, फक्त त्याला आता पुढे काय करायचं सिम्प्लिफाय करायचं बघा. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल आपल्याकडे हे 6 1 जा 6 डिवायडेड बाय 10 3 जा 30 होल डिवायडेड बाय, ह्याला सिम्प्लिफाय करा, ही अगेन काय 6/30 प्लस 4/30 प्लस 5/30 अगेन थोडं सिम्प्लिफाय करा 6/30 होल डिवायडेड बाय
तिघांचा 30 सॉरी तर 30 आहे. तिघांचा डिनॉमिनेटर कसा आहे सेम, मग न्यूमरेटरची काय होईल ऍडिशन 6 प्लस 4 10, 10 प्लस 5 इज 15 डिवायडेड बाय काय 30. आता ह्याला जर थोडंसं अगेन सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळेल 6/30 मल्टिप्लाय बाय 30/15. ओके 30 गेट कॅन्सल, 3 2 जा 6, 3 5 जा 15 म्हणजे फायनल आपल्याला आन्सर काय मिळेल 2/5 इज द रिक्वायर्ड आन्सर. म्हणजेच की जर तुम्ही पहिल्या ऑर मधून रेड बॉल जर तुम्ही ड्रॉ केला तर तो रेड येण्याची प्रोबॅबिलिटी जी असेल ते किती असेल 2/5. आता बघा थोडंसं परत व्यवस्थित मागच्या स्लाइडवर यायचंय, तिथून पहिल्या स्टेप पासून आपण काय काय केलेलं आहे ते व्यवस्थित समजायचे, कशा स्टेप्स लिहिलेले आहेत ते बघायचे. आपण हे कसं लिहिलेलं ते व्यवस्थित बघून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपण कॅल्क्युलेशन केले ते काय करायचे पुटअप करायचे आहेत. त्याच्या बेसिसवर आपल्याला काय फायनल आन्सर मिळून जाते. एकदम सिंपल आहे. ओके.